हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर ना आज मी कोबीची भाजी करणार आहे। तर त्यासाठी मी कढईमध्ये तेल टाकून घेतलं आहे। तेलामध्ये मोहरी, जिरं हे टाकून घ्यायचं आहे। एकदम सिंपल आहे भाजी आणि अगदी झटपट होते आणि खायलाही खूप टेस्टी लागते। जिरं मोहरी टाकून झाल्यानंतर मी हिरवी मिरची बारीक कट करून घेतली होती, ती यामध्ये टाकून घेतली आहे। कढीपत्त्याचे पाने टाकले 4-5। हळद टाकून घ्यायची आहे। कोथिंबीर टाकायची आहे। छानपैकी मिक्स करून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता इथे ना मी बारीक कट करून घेतला आहे कोबी आणि स्वच्छ धुवून घेतला आहे। आता आपण कोबी यामध्ये टाकून घेऊ। छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये कुठलेच मसालेही ॲड केलेले नाहीये, सिंपल आहे। फक्त हिरवी मिरची, जिरं मोहरी आणि कढीपत्ता, कोथिंबीर, हळद एवढंच टाकलं आहे, पण भाजी खूप छान लागते। आता चवीप्रमाणे आपण यामध्ये मीठ टाकून घेऊ। छानपैकी मिक्स करायचं आहे। वरतून थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे। यामध्ये पाण्याची बिलकुल जरूरत नाहीये। आता झाकण लावून आपण 5 ते 7 मिनिटात भाजी होणार आहे तयार। तुम्ही बघू शकतात छानपैकी भाजी आपली रेडी झाली आहे। जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब।